पुणे में राहुल गांधी के छात्रों के गूंज कार्यक्रम से पहले ही एबीवीपी और एनएसयूआई कार्यकर्ताओं के बीच विवाद हो गया। शिवाजीनगर स्थित सीओपी टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी परिसर में दोनों गुटों के बीच धक्का मुक्की और मारपीट का आरोप है। दोनों पक्षों ने एक दूसरे के ऊपर आरोप लगा है। वहीं कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने कार्यक्रम को बाधित करने की साजिश का आरोप लगाते हुए निष्पक्ष जांच और दोषियों पर कार्रवाई की मांग की है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। एकंदरीत या घटनेची जी पार्श्वभूमी आहे ही आहे की पुण्यामध्ये प्रचंड शैक्षणिक गुणवत्तेच्या आणि शैक्षणिक सुविधेच्या अनुषंगाने असंतोष आहे। मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाढा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे या प्रतिसादाच्या अनुषंगाने कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो। कार्यक्रम हा अत्यंत मोठा आणि फार चांगल्या स्वरूपाचा होणार आहे। भरभरून विद्यार्थीने येतात। आपण बघताय की रात्रीचे 12 वाजले मात्र विद्यार्थिनी जे आहेत, स्वयंसेवक जे आहेत हे या सर्व कार्यक्रमाकरता प्राण ओतून सर्व तयारी करत आहेत। या तयारीला कुठेतरी गालबोट लावावं, या प्रकरणात असं काहीतरी एक स्टंट करावा की जेणेकरून उद्या तिथे विद्यार्थ्यांनी येता कामा नये अशा प्रकारचा यांचा असणारा हा कट होता, हे कारस्थान होतं। हे वेळीच त्या ठिकाणी हे कुठेतरी मोडून निघालंय असं या ठिकाणी म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल। हे आउटघटकेचा जो विषय हा राहू नये, या ठिकाणी शांतता राहावी, शांतता नांदावी। काँग्रेस जो आहे तो शांततेने सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे। झालेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। उद्या पोलिसांनी सगळे जे मार्ग आहेत ते मार्ग मोकळे करावेत। जे अशा प्रकारचे गुंड आहेत त्यांना वेळीच त्यांनी आवर घालावा आणि पोलिसांकडून सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हीच आमची अपेक्षा आहे। त्यांनी खलत्वाला बाजूला ठेवून जी सज्जन शक्ती पुण्यामध्ये समोर आली आहे या सर्वांना या राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांनी मदत करावी। हा एकंदरीत जो विषय आहे त्या विषयामध्ये भाडोत्री गुंड पाठवण्यामागचं कारण हे स्पष्ट झालेलं आहे। मात्र उद्याचा कार्यक्रम हा ऐतिहासिक स्वरूपाचा पुण्यात होणार आहे। सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये यावं। कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कुठलाही अपप्रकार हा निश्चित स्वरूपात घडणार नाही आणि मुलींनी मोठ्या प्रमाणावर यायचं। सावित्रीच्या लेखी आहेत, राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी आहेत आणि त्या लेखी येऊन समता जी आहे त्याची नांदी आणि शिक्षणातील संधी जी आहे आणि त्यांची सुरक्षितता या मुद्द्यावर त्या ठिकाणी हितगुज करावं एवढंच आव्हान उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देत असताना युवा वर्गाकडून आणि युवतींकडून आहे। साहेब आता काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल व्हायला लागले की ती मुलगी